वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेरडा इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत। संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या 3 विशेष पथकांनी कारवाई करत 260 जिवंत पक्ष्यांसह पशुखाद्य, ताडपत्री आणि कुक्कुट खताची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे। या पोल्ट्री फार्ममध्ये 8000 कोंबड्यांपैकी 6831 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ नमुने संकलित करून ते अकोला, पुणे आणि भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते। चाचणी अहवालात बर्ड फ्लूचा संसर्ग स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने परिसर निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली। बर्ड फ्लूमुळे वाशिम जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र पशुपालकांनी घाबरून न जाता शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रिचा चिकणकर यांनी केलं आहे। तसेच अंडी चिकन 100 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उकळून खाऊ शकता अशा मार्गदर्शक सूचना डॉक्टर चिकणकर यांनी दिल्या आहेत। त्याचे सॅम्पल आमच्याकडे म्हणजे जिल्हास्तरीय कुठे पाठवा, मग आम्ही ते भोपाळ किंवा पुण्याच्या लॅबला पाठवून त्याचे रिझल्ट्स तुम्हाला सांगू। त्यानंतर त्या पक्षाला आयसोलेट म्हणजे त्याचं विलगीकरण करा आणि बाकी पक्ष्यांपासून दूर ठेवा। यात काळजी ही घ्यायची आहे, तुम्हाला ग्लोव्हजचा वापर करायचा आहे। डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये त्या पक्ष्यांचं यायचं नाही आहे जे बाधित झाले आहेत। त्यानंतर तुम्हाला जर दिसत असेल तर त्यांचे खाद्य त्यानंतर त्यांची भांडे या सगळ्यांचे पण सॅम्पल्स आपल्याला टेस्ट करावं लागतात आणि ते नष्ट केलं जातं जर तुमच्याकडे प्रादुर्भाव दिसत असेल तर। संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पोल्ट्री फार्मच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून प्रशासनाकडून सतत निरीक्षण ठेवलं जात आहे। संशयास्पद पक्ष्यांचा मृत्यू आढळल्यास तातडीने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।